सकाळ सकाळ आता मटण आणतो जाऊन मी. आणायचं सकाळ सकाळ चांगलं भेटतं, ताजं भेटतं सकाळ सकाळ मटण. आणायचं आणि गावठी बोकडाचं भेटतंय ना इथं. आणतो मटण जाऊन. आणायचं. चालत गेल्याशिवाय मजा नाही बघा. चालत गेलं का नाही म्हणजे व्यवस्थित शरीर बी राहतं आणि सगळंच राहतं बघा. तेव्हा इकडं जायचंय मला. आता इथं मटण आणाय आलोय बरं का. हे आमचे नाना आहेत कळतचे, त्यांचं जंक्शनला दुकान आहे आणि एक नंबर मटण असतं. गावठी बोकड कापलेलं असतं, चविष्ट देतात एकदम छान. आणि माप तर एकदम विचारून क्लिअर असतं आपलं. मापाला तर अजिबातच नाही. नाना आज कधी कापलंय बोकड? आताच कापलंय ना. आपल्याला मुंडी द्या. वा 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 वा. कारण आपली गावची माणसं ती गावचीच माणसं असतात. द्या मला नरम नरम मुंडी. आता कधी नाही दिली का तुम्हाला? मी देते व्यवस्थित. थोडे 2 नळ्या टाकू का? टाका तुमच्या मनाने. नाही म्हणजे आपलं ते ह्याच्यासाठी हो. अर्धा किलो ना 3 पावशे 400. बस ना, अर्धा बस ना. 400 रुपये. 400 रुपयाचं करायची. तर 400 रुपये. ते 400 कच करणे देईन अर्धा किलो. मंडळी माळकरी आहे ना, ते मलाच करावं लागतंय, मलाच खावं लागतंय सगळं. आणि मी तसं पाप करतच नाही, त्याला सांगतच नाही की बाबा मला करून दे. काय नाही काय नाही काय नाही. आता चिन्हाचं आश्चर्य आहे म्हणल्यावर आता मग तुम्हाला काय सगळं येत आहे की त्यांना सांगायची गरजच नाही. हे मला माझ्या चुलत्यासारखे बरं का हे नाना माझे. आणि माझी चुलत्यासारखे नानी भाभी. सगळं व्यवस्थित दिलंय तुम्हाला हो. अहो, म्हणून तर तुमच्याकडे येतोय सारखं. आता किती शांती का हेच पिशवीत देऊ. हा मग द्या ते येतच आता. हा द्या. सकाळी 10 किलो नेलं. आता 4 दिवस झालं मटण देते ते बारामतीला. हे परदेशात नाही पाहिजे. हा हा हा. 4 दिवस झाले. पहिल्या दिवशी 20 किलो 40 दिलं. द्यायची ना रे भैया. काल 7 किलो दिलं. काल 10 किलो दिलं. वा, नाही माणूस किवर असतं. आपण आता गाववाल्यामुळं चांगलं सगळं व्यवस्थित माणूस किरवच असतंय. मला आता तयारी करावी लागते. सगळं झाडून व्यवस्थित जरा घेतलं की स्वच्छ वाटतं. हे सगळं कांदा कापून लसूण सोलून सगळं व्यवस्थित करतो आधी. नंतर ही चिरून व्यवस्थित करतो. जास्त काय मसाला नाही टाकायचा, मापात असं. आता ही सगळं चिरून घेणार. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक सगळं स्वच्छ करून बारीक करून ह्याला चिरणार आणि धुणार. तर तयारी झाली. सगळं सोलून ठेवलंय. कांदा चिरून ठेवला. चरबी एका साईडला टाकली. आता काय करू आपण, ह्याच्यात हळद मीठ लावून आपण मुराय ठेवू. मसाला लावून मुराय ठेवलं का नाही एकदम जरा व्यवस्थित होईल आणि फोडणी चांगली बसते. पुन्हा आपण हे का तोपर्यंत मुरस्तोवर आपण हे बारीक करू. मीठ, हळद, धना पावडर हे सगळं मटेरियल आपलं मुराय ठेवायचं. त्याला हळद मीठ लावून आपण कसं ठेवतो तसाच प्रकार आहे. मुंडी आणली बरं का, मुंडी गावठी बोकडाची मुंडी आहे. हे थोड्या वेळ राहून द्यायचं असंच. मस्तपैकी पाणी सुटल परत छान. तर आपण आता ही लसूण बारीक करून घेऊ. आधी लसूण करायचं बारीक. लसूण बारीक करायचं आधी.
मग खोबरं टाकायचं, म्हणजे अजून खोबरं खिसलंय ना. आता आपण तेल टाकलंय, मापातच तेल टाकायचं, लई टाकायचं ना, चांगलं तापू द्या. मग आधी कांदा टाकणार आहे. कांदा चांगला भाजून द्या, लाल होस्तोवर कांदा झाला पाहिजे. चुलीवल्या मटणाची चवच काय नाही असते बरं का. चांगला लाल भाजलाय बघा कांदा. आता कांदा भाजलाय. आता टाकायचं लसूण, हे बघा हे टाकायचं, म्हणजे हे चांगलं होऊन द्यायचं. चरबी टाकून थोडीशी, लय नाही टाकायची. कांदा लसूण टाकला, कांदा लसूण अद्रक आणि खोबरं ही बारीक केलेलं आहे बघा, चांगलं भाजून द्यायचं. आता लाल कांदा भाजलाय, कांदा हे सगळे फोडणी देऊन आता यात मटण टाकायचं. हलवायचं आता. बघा कसं मस्त बघी चुलीवरचं. असं मटण काय असलं ना नॉनव्हेज तर मी एकटाच बनवतो, कारण मंडळीला माळ आहे, त्याच्यामुळं मी तिला सांगतच नाही. स्वतः करायचं आणि स्वतः खायचं. भांडी मिनी सगळं आपण करणार, भाकरी टाकून सगळं आपले आपण जेवायचं. तिला काय सांगायचं नाही, कारण ती माळकरी आहे. माळकऱ्यांना सांगणं म्हणजे चूक आहे. आता आपल्यासाठी बी चांगलं आहे. पाणी टाकले बघा. आता हळूहळू आपलं मंद आचेवर घ्यायचं. टाकले शिजायला. बघा कशी तरी आली. अजून शिजायचंय बरं का हे. आता शिजायला टाकलंय. कसं काय मित्रांनो, चुलीवचा जाळ. चुलीव असं खळा मोकळ्या मनाने शिजतं. शिजलं आता मटण. आता आपण भाकरीची तयारी करायची. आपल्याला लय तरी आवडत नाही. बाजरीचं पाणी लय खातं ना, त्याच्यामुळं पाणी टाकावं लागतं. थोडं टाकायचं. कमेंट मध्ये सांगा मला भाकरी जमती का नाही ती. दोन भाकरी टाकतो ना, त्यामुळे जरा थोडं मटण असलं भाकरी माणूस पोटभर खातं. भाकरी कशी टाकतो ती सांगा बरं का कमेंट करून. गोल येते का, चिरण्या पडतात का, किती. आता ही मोठी होणार आहे भाकर, आता मोठी होणार आहे. झाला पीठ मोठं जरा जास्त. बघा बाजरीची भाकर, बोकडाची मुंडीचं मटण आहे. मुंडी आणली आणि बाजरीची भाकर कशी वाटली ते कमेंट म्हणून सांगा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.